इथे सत्तेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकी पाहायला मिळते, तर तिकडे काँग्रेसचं ठरलंय म्हणे मनसे सोबत जायचं नाही असं निश्चित झालंय। केवळ इंडिया आघाडीतल्या पक्षांसोबतच जायच्या धोरणावर पक्ष ठाम आहे, शिवाय एमआयएमलाही जवळ करायचं नाही असं ठरलंय। विशेष म्हणजे जिथे अजितदादांचा पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असेल तिथेही स्वतंत्र लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचं समजतंय। पाहूया। अखेर काँग्रेसचं ठरलंय। 2 दिवसांच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत काही निर्णय झाल्याचं कळतंय। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यात राज ठाकरेंच्या मनसेसोबत जायचं नाही। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भावना ही पक्षश्रेष्ठींना कळवण्यात आली आहे। राज ठाकरेंमुळे परप्रांतीयांची मतं दूर जातील असं काँग्रेसला वाटतं। एवढंच नव्हे तर मध्यंतरीच्या काळात राज ठाकरेंची प्रतिमा ही हिंदू जननायक अशी झाली होती, त्यामुळे परप्रांतीयांच्या मतासोबत हक्काची मुस्लिम मतंही मिळणार नाहीत अशी भीती काँग्रेसला वाटते। काँग्रेस मनसेला सोबत घेणार नसेल तर उद्धव ठाकरेंनाही समीकरणांचा नव्याने विचार करावा लागणार आहे। आज तर आम्ही आमची भूमिका जाहीर केली। आता उद्याची भूमिका आमचे हायकमांड काय म्हणतात त्यावर चर्चा करू। कुठलाही पक्षाची आघाडी होत असताना, युती होत असताना तो प्रस्ताव तर पाहिजे ना, बोललीच नाही म्हणजे ना मुलगी पाहायला मुलगा गेला आणि मुलगा पाहायला मुलगी गेली आणि लग्नाची चर्चा सुरू झाल्या। अरे कुठेतरी ते एकाला तरी जाऊ देत पोहे खायला। सध्या दोघेच भाऊ पोहे खात आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला कशाला तुम्ही त्यात आत्ता सध्या घालताय। हां, त्यातल्या एका भावाबरोबर, मोठ्या भावाबरोबर आम्ही चहापान केलेलं आहे, त्यामुळं आमचं त्यांच्याशी डायलॉग सुरू आहे, पण त्या पलीकडे जाऊन आत्ता तरी हा विषय नाही। आमचा संवाद आहे ठिकठिकाणी। आता मी मराठवाड्यात सगळीकडे फिरून आलेलो आहे, सगळ्याकडे संपर्क आहे। काँग्रेसशी काही ठिकाणी काँग्रेसनी मला वाटतं नांदेडमध्ये असं केलेलं आहे। सगळ्या ठिकाणी आमचे जे महाविकास आघाडीचे जेवढे सहकारी यांच्याशी चर्चा करून अजून 17 तारीख फॉर्म भरण्याचा दिवस काय विड्रॉच्या दिवसापर्यंत या सगळ्या चर्चा चालू असतात, 21 तारखेपर्यंत। तर मला असं वाटतं घाईने याच्यात मत व्यक्त करणं चूक होईल। याच्यासाठी एक समन्वय समिती सगळ्या राजकीय पक्षांची महाविकास आघाडीच्या राज्यस्तरावर बनविण्यात आली। मनसेसोबत जाण्याबद्दल काँग्रेसचं तळ्यात मळ्यात होतं, पण असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमला सोबत घ्यायचंच नाही याबाबत कोणतंही कन्फ्युजन दिसलं नाही। मनसे आणि एमआयएमला आपल्या सोबत घेतलं पाहिजे असा एकही प्रस्ताव काँग्रेसच्या बैठकीत आला नाही। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतांचं दान मुस्लिम समाजानं भरभरून टाकलं। प्रसंगी मतांचं विभाजन होऊ नये यासाठी एमआयएमला देखील नाकारलं आणि त्यामुळेच काँग्रेसचा आता आत्मविश्वास दुणावला आहे। मनसे आणि एमआयएम सोडा, काँग्रेसनं मित्रपक्ष राष्ट्रवादीबद्दलही काही भूमिका घेतली आहे। राज्यात दोन्ही राष्ट्रवादी अनेक ठिकाणी एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा आहे। ज्या ठिकाणी या राष्ट्रवादी एकत्र येतील त्या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत जायचे नाही अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसची आहे। असंही मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व नगण्य आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला स्वबळाचं अस्तित्व समजून घेता येईल अशी देखील एक काँग्रेसमध्ये चर्चा आहे। चौथा महत्त्वाचा मुद्दा वंचितला सोबत घेण्याचा। गेली अनेक वर्ष काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवलं। लोकसभा निवडणुकीत देखील त्यांच्या पक्षाला योग्य ती वागणूक न दिल्याची तक्रार होती। हक्काच्या दलित मतांची विभागणी व्हायची तरी काँग्रेसने कायम प्रकाश आंबेडकरांना वेटिंगवर ठेवलं। ना त्यांना इंडिया आघाडीत घेतलं ना महाविकास आघाडीत। आता मात्र स्थानिक पातळीवर वंचितला सोबत घेण्यास काँग्रेसने हिरवा कंदील दिला आहे। नाही, वंचितशी आम्ही काही युती करा असं सांगितलं नाही। वंचितची युती स्थानिक स्तरावरच्या लोकांनी ते काही ठिकाणी झाल्याची माहिती आता आमच्याकडे आलेली आहे। आमचं काही राज्यस्तरावर युती झाली वगैरे, महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून आले, समावेश झाले, अशातला कुठे भाग नाही। एक विचाराचे समविचारी पक्ष म्हणून लोक त्यांच्याबरोबर चर्चा करतायत, काही ठिकाणी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून बोलणी करतायत आणि काही ठिकाणी युती करतायत। त्यामुळे आपण सरसकट काही महाराष्ट्रात युती करून जागांचं वाटप केलं अशातला काही तो भाग नाही असं मला वाटतं। आम्ही पक्ष म्हणून जे आहोत हे कुठे स्वबळावर लढत आहोत, कुठे आमची मित्रपक्षाच्या सोबत आघाडी होत आहे आणि या सर्व प्रक्रियेतून आम्ही निवडणुकींना पुढे जात आहोत। स्थानिक पातळीवरची गणितं वेगळी असतात, त्यानुसार निर्णय घेण्याचा पर्याय काँग्रेसनं खुला ठेवलाय।
मनसेला सोबत न घेणं, MIMला सोबत न घेणं, राष्ट्रवादीला दूर ठेवणं, वंचितला सोबत घेणं या निर्णयाचा फायदा होईल अशी काँग्रेसला आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.